न्यूक्लिअर पॉवरवरची ही सीरीज चुकूनही मिस करू नका. त्यासाठी आत्ताच फॉलो करून ठेवा. ही कालची गोष्ट आहे. नॉर्थ कोरियाने 23 जूनला एक 5,000 टन डिस्ट्रॉयर नेव्हीमध्ये कमिशन केला आणि त्याच क्षणी किम जॉंग उन म्हणाला की आमची नेव्ही आता न्यूक्लिअर वेपन्सने सज्ज होते. हे आम्ही 50 वर्षात साध्य केलं नव्हतं. जगातला सर्वात आयसोलेटेड देश समुद्रातही न्यूक्लिअर पॉवर बनतोय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. या डिस्ट्रॉयरचं नाव आहे कोहियोन आणि किम म्हणाला की यामुळे नेव्हीच्या 70 वर्षांचं स्टॅग्नेशन संपलंय. आणि नॉर्थ कोरियाची नेव्ही साऊथ कोरिया आणि अमेरिकापेक्षाच नाही तर स्वतःच्या आर्मी आणि एअरफोर्स पेक्षाही कमजोर होती. हा डिस्ट्रॉयर न्यूक्लिअर केपेबल बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्स घेऊन फिरतोय आणि साऊथ कोरियन ऑफिशियल्स म्हणतात की हे रशियाच्या मदतीने बनवलं गेलं. रशिया, नॉर्थ कोरिया यांच्या वाढत्या मिलिटरी टाईजचा हा परिणाम आहे. किम म्हणाला की यामुळे देशाची न्यूक्लिअर डेटरंट कॅपेबिलिटी वाढली आहे आणि न्यूक्लिअर फोर्सेसचं ऑपरेशन जास्त डायव्हर्स आणि इफेक्टिव्ह होईल. सर्वात कन्सर्निंग गोष्ट काय माहिती आहे का यामध्ये, की किमने मार्चमध्ये म्हटलं होतं नेव्ही न्यूक्लिअर बनवणं म्हणजे मॅरिटाईम सॉव्हरेनिटी डिफेंड करण्यात रॅडिकल चेंज आहे आणि अॅनालिस्ट म्हणतात की तो साऊथ कोरियाच्या सी बाउंड्रीला चॅलेंज करायची तयारी करतोय. तिसरा आणि चौथा डिस्ट्रॉयर बनवण्याचं काम देखील सुरू झालंय. दरवर्षी 2 अशा शिप्स बनवायचं टार्गेट आहे. अमेरिकेशी न्यूक्लिअर टॉक्स 2019 मध्ये कोसळल्यापासून किमने न्यूक्लिअर आर्सनल वाढवणं वेगाने सुरू केलंय आणि रशिया चायनाशी टाईज मजबूत केले. एक देश ज्याची इकॉनॉमी छोटी आहे, ज्याला जगाने आयसोलेट केलंय, तरीही तो जमिनीवर, हवेत आणि आता समुद्रातही न्यूक्लिअर पॉवर बनतोय. भारतासाठी हा एक वॉर्निंग आहे. शेजारचे देश जसे की नॉर्थ कोरिया, चायना आणि रशिया जवळ येत आहेत आणि या तिघांचं एकत्र येणं एशियाच्या सिक्युरिटी बॅलन्सला पूर्णपणे बदलू शकतं. माहिती आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.